महत्त्वाची बातमी, देशभरात आज 6व्या टप्प्यासाठी मतदान होत आहे। 58 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। उत्तर प्रदेशमधील 14, हरियाणामधील 10, बिहारमध्ये 8 तर काश्मीरमधल्या एका जागेसाठी मतदान होत आहे। पश्चिम बंगालमधील 8, दिल्लीमधील 7, ओडिशामधील 6, झारखंडच्या 4 जागांसाठी मतदान होत आहे। मनेका गांधी, मनोज तिवारी, महबूबा मुफ्ती, कन्हैया कुमार, बांसुरी स्वराज यांची प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे। तर देशभरात आज 6व्या टप्प्यासाठी मतदान होत आहे। 58 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे। दिल्ली आणि हरियाणामध्ये सर्वच्या सर्व म्हणजे दिल्लीमध्ये 7 आणि हरियाणामधल्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे। ही थेट दृश्य आपण पाहताय। गौतम गंभीर यांनी काही वेळापूर्वी मतदान केंद्रावर जात आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। 8 राज्यांमधल्या 58 जागांसाठी आज मतदान जे आहे ते पार पडतंय। 6व्या टप्प्यामधलं मतदान आहे आणि आज नेमकं मतदान कसं होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण उकाडा जो आहे तो वाढलेला आहे। त्याच्यामुळे मतदारांकडून आज सकाळीच म्हणजे 7 वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे। तेव्हापासूनच घरातून बाहेर पडत आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याकडे कल असल्याचं पाहायला मिळतंय, कारण 10-11च्या नंतर पारा जो आहे तो वाढल्याचं दिसून येईल। दिल्ली आणि हरियाणामध्ये गेल्या काही दिवसांपासून पारा जो आहे, उष्णतेची लाट जी आहे ती वाढलेली आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, तर थेट जाऊया संदीप यांच्याकडे। संदीप, मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय? सध्या मी वृषाली नवी दिल्ली मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये आहे आणि मी पाहिलं तर इथं निर्माण भवन जे आहे म्हणजे ज्या ठिकाणी मिनिस्ट्रीज आहेत केंद्र सरकारच्या त्या ठिकाणी एक मतदान केंद्र आहे आणि हे मतदान केंद्र यासाठी महत्त्वाचं आहे की सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे पुढच्या तासाभरात कधीही या ठिकाणी दाखल होऊ शकतात। त्यांचं मतदान याच मतदान केंद्रावर असतं। हाय प्रोफाईल लढत म्हणून इकडे बघितलं जातं, कारण सोमनाथ भारती हे आम आदमी पक्षाकडून उमेदवार आहेत, तर दुसरीकडे भाजपकडून बांसुरी स्वराज या उमेदवार आहेत। आणि नवी दिल्ली मतदारसंघ म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्या खासदारांची मंत्र्यांची घरं आहेत वृषाली, त्याचबरोबर पार्लमेंट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, अकबर रोड किंवा 3 मूर्ती, नॉर्थ अव्हेन्यू, साऊथ अव्हेन्यू, हे जे सगळी घरं आहेत या परिसरातला हा नवी दिल्ली मतदारसंघ आहे। त्यामुळे इथली टक्केवारी महत्त्वाची असते आणि मोठी चुरस या ठिकाणी बांसुरी स्वराज आणि सोमनाथ भारती या दोघांमध्ये पाहायला मिळते। प्रामुख्यानं दिल्लीतलं चित्र पाहायला गेलं तर आम आदमी पक्ष, काँग्रेस यांची आघाडी आहे आणि त्यांच्या विरोधात आहे भाजप। यापूर्वी आपल्याला माहीत आहे 7 सगळ्या म्हणजे संपूर्ण 7 जागांवर भाजपचे खासदार होते, मात्र आता भाजपनं देखील अनेकांना तिकीट नाकारलेलं होतं आणि काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं आघाडी करून 4 आणि 3 असा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला होता। महत्त्वाचं हेच आहे की नेमकं कौल कुणाला दिला जातो, कारण केजरीवाल यांची सुटका झाल्यानंतर ही निवडणूक होते आणि आज केजरीवाल स्वतः देखील मतदानाचा हक्क जो आहे तो बजावणार आहेत। अरविंद केजरीवाल यांच्यासाठी प्रतिष्ठेची ही लढत असणार आहे, काँग्रेससाठी देखील असणार आहे आणि भाजपसाठी देखील असणार आहे। नक्कीच धन्यवाद संदीप, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।